सुहास कांदेंनी केलेले आरोप समीर भुजबळांनी फेटाळलेत. माझ्यावरील आरोप हे धादांत खोटेत. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या टेंडरबाबतचे आरोप खोटे असल्याचं समीर भुजबळ म्हणाले. तर माझा आणि या विषयाचा काहीही संबंध नाहीये असंही समीर भुजबळ म्हणालेले आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं निविदा प्रक्रिया राबवली गेली. राजकीय सूडबुद्धीनं माझ्यावर आरोप होत असल्याचं देखील समीर भुजबळांनी स्पष्ट केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे. बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. आरोपी जयराम साठेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झालाय. न्यायालयाच्या निर्णयाकडे आता लक्ष. कोल्हापुरात कथित डान्स पार्टीवर गुन्हे शाखेनं छापेमारी टाकली. तमगाव येथील फार्म हाऊसवरील डान्स पार्टीत हा छापा टाकण्यात आला. छाप्यात 9 जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत. ताब्यात घेतलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी आहे. अंमली पदार्थांचं खरं तर सेवन केलं आहे का याचाही तपास होणार आहे. $6,000 कोटींचा महादेव बेटिंग ॲप प्रकरण. बेटिंग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्रकार याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलंय. सौरभ चंद्रकारला ओमान पोलिसांकडून मस्कत येथून अटक करण्यात आलेली आहे. भारताच्या विनंतीवरून सौरभ चंद्रकारला अटक करण्यात आली. ओमानमध्ये बनावट पासपोर्टवर प्रवेश करत असताना त्याला अटक करण्यात आली. ओमानसोबत भारताचा प्रत्यार्पण करार झाला. आरोपी दुबईतून महादेव बुक बेटिंग ॲप चालवत होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.